संस्थापक जिनियस पब्लिक स्कूल भोयेवाडी। खरं तर शिक्षणामध्ये गेल्या 30 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची एक शैली हस्तगत केलेली आहे, परंतु बदलत्या जमान्याप्रमाणे बदलणारे शिक्षण घेणारे आणि बदलण्या शिक्षणाच्या पद्धतीला आपण स्वतःला आत्मसात करून मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची एक जी उमेद आहे त्याच्यासाठी नेहमी मी धडपडत असतो। आणि त्याच माध्यमातून एक दिवस माझ्या पुढे आमचे सिनियर रियाज मुरसल सर आले आणि त्यांनी हरीश गिरमकर सरांना आमच्या बरोबर एक बैठक केली आणि त्यावेळी एज्युटेक पुण्यात आलं। एज्युटेक पुण्यात आलं। मी पहिल्यांदा माझ्या मुलगीसाठी 9वीला इम्प्लिमेंटेशन केलं। तिचा मॅथ्सचा प्रॉब्लेम एवढा होता की 40 पैकी 14-15 मार्काच्या पुढे जायचं नाही, कसं तर काठावर पास व्हायचा हा प्रॉब्लेम। मी खरं तर पॅनिक झालेलो। सगळं देऊन सुद्धा हे जर प्रॉब्लेम होत असेल तर काय करायला लागेल याच्यावर विचार करत असताना एज्युटेक पुढे आली एक चांगल्या पद्धतीची संधी म्हणून मी त्याचा विचार केला। ॲट अ टाइम मी 9वी आणि 10वीचं पॅकेज घेतलं आणि त्यानुसार सुरुवात झाली। जर्नी सुरुवात झाली। मला 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये एक अंदाज आला की बाबा ह्यामध्ये जे बदल होत आहेत आणि मुलीमध्ये येणारा कॉन्फिडन्स आहे तो असा आहे की जेणेकरून मी कोणत्याही छोट्या मुलीला किंवा अगदी खालच्या वर्गाच्या मुलांना जरी दिलं तर त्याचा बेनिफिट होईल। मी शाळेमध्ये घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे, मी एक शिक्षक आहे, खरं तर शिक्षकांची माफी मागून मी सांगेन की एखादी गोष्ट आम्ही काहीतरी ज्यावेळी बाजारातून येते त्यावेळी ते शिक्षकांना पालक विचारत असतात हे काय आहे आणि काय आहे, कसं करू, काय असतं हे सांगा। एकदा त्यांना माहित नसतं आणि येणाऱ्या जमान्याप्रमाणे आत्ताचे शिक्षक खूप कमी शिक्षक, एक 10% 20% शिक्षक आहे ते मॅच होतात, बाकीचे 80% शिक्षक हे काय तर असेल आपल्याला काही कळत नाही ते काय तर टिप्पणी मारायची आणि आमच्या मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचं। हे वास्तव आहे जे मी तुम्हाला मानतो। त्यामुळे मी असं म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांच्या मेंटॅलिटी बदलण्याच्या बद्दल प्रयत्न करत असताना आपण स्वतः पुढे आल्याशिवाय होणार नाही। मग मी शिक्षक म्हणून आणि शिक्षक आणि संस्थापक या वतीनं सगळ्यांना विचार केला की शाळेतूनच हे जर व्यवस्थितपणे शिक्षकांच्या थ्रू जर करून घेतलं तर निश्चितपणे ह्याचे रिझल्ट चांगले असतील। आणि मी 6वी ते 10वी ह्या टोटल स्लॉटसाठी एज्युटेक इम्प्लिमेंटेशन केलं। अतिशय सुंदर रिझल्ट आहे। मुलांना हसत खेळत दंगामस्ती करत अभ्यास करतात आणि स्वतः मी त्यांना या पद्धतीने सिस्टम सांगितलेलं आहे की तुम्हाला शिकायचं आहे, तुमच्यासाठी तुमच्या मेंदूला जे प्रोग्रामिंग व्हायचं आहे ते आत्ताच झालं तर चांगलं होईल, त्यासाठी तुम्हाला चांगलं शिकत असण्यासाठी ही सिस्टम दिलेली आहे। आणि मी निलेश खेडेकर सरांचं शतशः आभार मानतो, तुमच्या वतीनं सुद्धा आभार मानतो की या पद्धतीचं हे कामकाज त्यांनी हातात घेतलेलं आहे। आपण निश्चितपणे या गोष्टीचा फायदा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचूया। प्रत्येक शेवटी व्यक्तीचा प्रारब्ध असतंच, तो त्याच्यापर्यंत करेल, पण जर त्याला ज्या पाहिजे त्या गोष्टीच मिळत नसतील तर ते प्रारब्ध सुद्धा हरतं। तर या ठिकाणी असं होऊ नये म्हणून आपण आपली जबाबदारी घेऊया। सरांनी सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून या देशासाठी आणि आपल्या ह्या सर्व मुलांच्यासाठी कार्यरत राहायचं आहे आणि ते आपण त्यांना ग्वाही देऊया एवढंच मी बोलतो। निश्चितपणे सर आपण चांगलं काम करत आहात। फेसबुकच्या माध्यमातून भगवद्गीतेच्या माध्यमातून घर घर सुंदर व्हायला लागलेलं आहे। खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद सर।